नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मंडळी, भारताचं सर्वोच्च न्यायालय आता भिन्न भिन्न विषयावरती आपली मतं प्रदर्शित करू लागलंय. म्हणजे आपल्याकडे बघा, त्या एका वेब सिरीज मध्ये शास्त्र असतं ते असा एक नवा शब्द आला होता. ते बबू बिबू ते असलेली सगळी एक वेब सिरीज होती. शास्त्र असतं ते म्हणजे आई सांगेल ते शास्त्र आणि ते तसं केलंच पाहिजे. जसं त्या वेब सिरीज मध्ये आई सांगेल ते शास्त्र होतं ना, तसं काही धर्ममार्तंडांनी सुद्धा आपण सांगू ते शास्त्र असं सांगायला सुरुवात केली होती. आता अशी धर्ममार्तंड ज्या धर्मात निर्माण होतील त्या धर्माचा ऱ्हास होत असतो. तसं संविधानाच्या बाबतीत होतं आहे का असा प्रश्न मला पडतोय. म्हणजे आम्ही सांगू ते संविधान, आम्ही सांगू ती घटना असं जर कोणती व्यवस्था म्हणत असेल तर या संविधानाला देखील बदनाम व्हावं लागेल अशी स्थिती आहे मंडळी. असं नसतं होत. संविधानात जे सांगितलंय ते कोणी सांगणार असेल तर त्याला संविधान म्हणता येईल. आम्ही सांगू ते संविधान असं होत नाही. भारताचं न्यायालय आणि भारताची न्याय व्यवस्था याच प्रक्रियेतून जाते आहे का असा प्रश्न मला पडतोय. भारताच्या संविधानाची निर्मिती झाली त्यावेळेला आम्ही भारतीय लोक या संविधानाला आम्हीच निर्माण करून आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत असं म्हटलं होतं. आणि या सगळ्या संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आम्हीच एक व्यवस्था निर्माण केली होती. म्हणजे आम्हीच काही लोकांना ठरवलं निवडून की हे आमचे संसद सदस्य असतील, हे आमचे कर्मचारी असतील, हे आमचे न्यायाधीश असतील, हे आमचे पोलीस असतील आणि आम्हीच त्यांच्या पगार देण्याची व्यवस्था केली. म्हणजे संविधान आम्ही आमच्या सोयीसाठी तयार केलं आणि ते आम्ही आम्हाला समर्पित केलं आणि त्याला चालविण्यासाठी आम्हीच ती व्यवस्था निर्माण केली. म्हणजे सर्वोपरी सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर ते आम्ही भारतीय लोक. ही न्याय व्यवस्था निर्माण करताना देखील इतर सामान्य कर्मचाऱ्याच्या प्रमाणेच न्यायालयीन कर्मचारी अथवा अधिकारी अथवा न्यायाधीश यांची व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि सांगितलंय की हे आपण तयार केलेलं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकानुसार तुम्ही आमचा न्यायनिवाडा करायचा आहे. तुम्हाला पगार मिळेल, तुम्हाला सुविधा मिळतील, त्यासोबत काही अधिकार मिळतील, काही हक्क मिळतील, काही संरक्षण मिळेल. आम्ही तुमच्यावर शंका घेणार नाही, आम्ही तुमची बदनामी करणार नाही, आम्ही तुमच्यावर आक्षेप घेणार नाही, नाही पटलं तर पुढच्या न्यायालयात जाऊ पण तुम्हाला काही म्हणणार नाहीत. हे अधिकार, हे संरक्षण कवच बहाल करून ही न्याय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. न्याय व्यवस्थेनं संविधानाचा अभ्यास करावा आणि त्यानुसार निकाल द्यावे असं अपेक्षित धरलं. पण न्याय व्यवस्था सांगेल तेच संविधान असं जर होणार असेल तर ते शास्त्र असतं ते वाल्यांशी जरा मॅच होणार असेल. म्हणजे मी ज्या विषयावर बोलणार आहे ना तोही तुम्हाला जरा सविस्तरपणे सांगणार आहे. मित्रो, आमच्या न्यायाधीशांनी एक मत व्यक्त केलं. एक विवाहित स्त्री अन्य पुरुषांशी संबंध ठेवणार असेल नवरा सोडून तर काय फरक पडतो, तिला तो अधिकार आहे. तिची लैंगिक भूक कोणाकडून भागवायची हा तिला अधिकार आहे. न्यायालयानं सांगून टाकलं. एक न्यायाधीश मागं म्हणाले होते की अनैसर्गिक संबंध, समलैंगिक संबंध हे देशामध्ये आहेतच की, खजुराहोच्या लेण्याच्या शिल्पामध्ये ते तुम्हाला दिसतच की, म्हणजे हे आमच्याकडं आहेच की, मग त्याला आक्षेप कशा करता. मग स्विस वकिलातीमध्ये राजदूतावासाच्या कार्यालयामध्ये काम करणारा समलैंगिक पार्टनर असला म्हणून एखाद्या न्यायाधीशाला न्यायाधीश होण्यापासून, एखाद्या व्यक्तीला न्यायाधीश होण्यापासून रोखणं कितपत योग्य आहे. समलैंगिकता हा मान्य करण्याचा विषय घेतला पाहिजे, त्याला समाज मान्यता आणि राजमान्यता मिळाली पाहिजे, अशी भूमिका आमचं न्यायालय घेत आहे. एक लक्षात घ्या, दुर्गुणाकडे, म्हणजे माझं वाक्य खूप महत्वाचं आहे, दुर्गुणाकडे वस्तुस्थिती म्हणून स्वीकारण्याची सहिष्णुता भारतातल्या नागरिकांच्या मध्ये आहे. मी पुन्हा ते वाक्य उच्चारतोय. दुर्गुणाला वस्तुस्थिती म्हणून स्वीकारण्याची सहिष्णुता भारतीय नागरिकांच्या मध्ये आहे. हे आहे असं स्वीकारलं म्हणून त्याला मान्य केलं जावं असं अजिबात होत नाही. अजिबात होत नाही. त्याला समाज मान्यता, त्याला राजमान्यता अथवा त्याला धर्ममान्यता
दिली जात नाही, दिली गेली नाही किंवा दिली जाऊ शकणार नाही. दुर्गुण आहेत आणि त्या दुर्गुणावर आम्हाला मात करायची आहे. त्यासाठीचे मार्ग आमची व्यवस्था आम्हाला सांगत आलेली आहे. जशी सद्गुण आहेत तशी दुर्गुण आहेत. जशी पतिव्रता आणि पत्नीव्रता सांभाळणारी माणसं आहेत तशी व्यभिचारी देखील आहेत, मान्य केलंय. वेश्या आहेत, मान्य केलंय. समलैंगिकता आहे, मान्य केलंय. अनैसर्गिक संबंध आहेत, मान्य केलंय. श्वानाशी, कोणाशी, अजून कोणाशी संबंध ठेवणारी माणसं पण आहेत, ते पण मान्य केलंय, स्वीकारलाय. कारण ती सहिष्णुता आमच्याकडे आहे. ज्या इतर अभारतीय गैरभारतीय धर्मांच्या मध्ये या सगळ्या विषयाला प्रचंड मोठ्या मोठ्या शिक्षा आहेत धर्मात म्हणतोय मी, तशी शिक्षा भारतीय धर्मामध्ये आढळत नाही. कारण हे आहे, ही वस्तुस्थिती आम्ही मान्य केलेली आहे, स्वीकारलेली आहे. आहेत चुकीच्या गोष्टी आहेत. एका न्यायाधीशांनी सांगितलं की भारतातल्या मंदिरांच्या बाहेर जे मोठमोठे शिल्प तयार आहेत त्या शिल्पावर देखील अशा समलैंगिक संबंधांची चित्र आहेतच की, खजुराहोच्या. हो आहेत. लक्षात घ्या, स्त्री पुरुष संबंध, पुरुष पुरुष संबंध याची चित्र मंदिराच्या बाहेर असलेल्या, सभामंडपाच्याही बाजूला असलेल्या अनेक शिल्पांच्या मध्ये आढळतात, नक्की आढळतात. पण गर्भगृहात गेल्यावरती अशी चित्र तुम्हाला दिसत नाहीत. त्याचं कारण विकृती आहे. या विकृतीला गर्भगृहात जाताना बाहेर ठेवूनच जायचं असतं आणि आत जाऊन या सगळ्या विकृतींना दूर सारून परमेश्वराचं आराधना करायची असते. किंबहुना ही भोगी विलासी वृत्ती गर्भगृहाच्या बाहेर ठेवली तरच खरं सुख मिळू शकतं हे सांगणारी आमची संस्कृतीला मान्यता आहे, विकृतीला मान्यता नाही. त्याच्या अस्तित्वाला स्वीकारणं म्हणजे मान्यता देणं असं होत नाही. म्हणजे आमच्याकडं एखादी विवाह झालेली स्त्री विवाह न झालेल्या पुरुषाशी किंवा पतीशिवाय अन्य पुरुषाशी संबंध ठेवणार असेल तर ती व्यभिचारी आहे असं आम्ही म्हणतो. तिचं व्यभिचारी असणं, या समाजातलं तिचं अस्तित्व आम्ही स्वीकारतो, पण तिच्या व्यभिचारी असण्याला मान्यता मात्र देत नाही. त्याला धर्माचरण मात्र समजत नाही. आता धर्म केवळ हिंदू धर्माचं घेऊन आहे, त्याला कोणीही धर्माचरण समजत नाही. आणि हीच आमच्या संस्कृतीची खासियत आहे, हेच आमच्या संस्कृतीचं वेगळेपण आहे. याला ना राजमान्यता मिळाली आहे, व्यभिचाराला, विकृतीला, चुकीच्या वागण्याला राजमान्यता मिळत नाही. बघा, संविधानात सुद्धा बलात्कार हा गुन्हा सांगितलाय, ती विकृती सांगितली आहे आणि अशी विकृती करणाऱ्याला शासन सांगितलंय. बलात्कार अस्तित्वात आहे म्हणून तो समाजमान्य केला असं संविधान भारतीय घटना म्हणत नाही. म्हणजे अनैसर्गिक वागणारी माणसं या जगात आहेत हे आम्ही स्वीकारलेलं आहे, पण त्यांच्या कृतीला धर्माचरण अथवा समाजमान्य आचरण अथवा राजमान्य आचरण आम्ही मानायला तयार नाहीत, किंबहुना आम्ही ते मानत नाहीत. दुर्गुणांचं अस्तित्व स्वीकारणं, म्हणजे बघा, दुर्गुणांचं अस्तित्व स्वीकारणं म्हणजे समाजमान्य करणं नव्हे. म्हणून देशाच्या न्यायाधीशांनी, मग ते सरन्यायाधीश असोत की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असोत, त्यांनी आम्ही स्वीकारलेली गोष्ट राजमान्य समजली आहे असं जाहीर करण्याचं कारण नाही. आणि तसं करणार असाल तर पुन्हा त्याच दुराग्रही वृत्तीकडे तुम्ही जात आहात असं म्हणावं लागेल. आणि ती दुराग्रही वृत्ती म्हणजे मी सांगतोय तेच संविधान आहे. आणि तसं असेल तर या देशामध्ये आता घराणेशाही नको. घराणेशाहीला आम्ही विकृती म्हटलंय, बरोबर आहे. घराणेशाही विकृती आहे आमच्या देशात आलेली, ती स्वीकारली आहे, पण मान्य पण केलंय की हा दुर्गुण आमच्यामध्ये आहे. म्हणजे जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होतात, इंदिरा गांधी पंतप्रधान होतात, राजीव गांधी पंतप्रधान होतात, सोनिया गांधीला व्हायचं असतं, राहुल गांधींची स्वप्न असतात.
मान्य केलंय आम्ही, झालीत. म्हणून आम्ही असं स्वीकारलंय का पंतप्रधानांचा मुलगाच पंतप्रधान होईल, असं कुठे आहे? स्वीकारलंय आम्ही? नाही. आम्ही म्हणतोच की घराणेशाही आहे पण ती टाळली पाहिजे. आता न्यायालय काय करतंय? मोठे चंद्रचूड कृपालांना न्यायाधीश म्हणून नेमतात, कृपाल छोट्या चंद्रचूडला न्यायाधीश म्हणून नेमतात, छोटे चंद्रचूड कृपालांच्या मुलाला न्यायाधीश म्हणून नेमण्याची शिफारस करतात. म्हणजे आम्ही ज्याला दुर्गुण म्हणून स्वीकारलंय, मान्य केलंय दुर्गुणाचं अस्तित्व, त्यालाच तुम्ही फॉरवर्ड करताय ना. त्यामुळं न्यायालयाने या व्यवस्थेत गैरकृत्याला राजमान्यता देण्याचा प्रयत्न करू नये आणि आपण सांगू ते संविधान असं म्हणू नये. संविधान सांगताय ते आपण बोलावं अशी साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.